नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम चटपटी, चीजी आणि टेस्टी कॉर्न चीज सँडविच। हे सँडविच बनवायला एकदम सोपे आहे। बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून म्हणाल तर क्रीमी चीजी फिलिंगने भरलेले आहे। सँडविच बनवायला खूप सोपे आहे आणि नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी तसेच चहासोबत एकदम परफेक्ट आहे। चला तर मग सुरू करूया आजची स्पेशल कॉर्न चीज सँडविचची रेसिपी। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी आपण या ठिकाणी कॉर्न घेतलेले आहे। कॉर्न म्हणजेच आपण मक्याचे कणीस घेतलेले आहे आणि हे आपण सोलून घेणार आहोत। बाजारातून कणीस आणताना तुम्ही जास्त निबार नाही आणायचे, अशा प्रकारे एकदम कवळे कणीस घेऊन यायचे, म्हणजे जास्त कवळेही नाही, जेणेकरून याचे दाणे सोलता येतील असे कणीस बघून निवडून घेऊन यायचे आहे। याला अशा प्रकारे साल काढून घेऊन नंतर याला काही रेशमी धागे आहेत ते देखील काढून घ्यायचे आहे आणि हे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे। त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे। हे कणीस आपण मधोमध तोडून घ्यायचे आहे। तोडून घेऊन हे आपण खालून वरच्या साईडला अशा पद्धतीने हे सोलत जायचे आहे। हे पहा, या ठिकाणी कणीस सोलताना अनेकदा जास्त प्रॉब्लेम होतो, म्हणजे कणीस सोलले जात नाही, व्यवस्थित सोलता येत नाही। त्यावेळी तुम्ही सुरुवातीला 2 लाईन काढून घ्यायच्या आणि नंतर अशा पद्धतीने हे पटपट सोलून घ्यायचे आहे। याला सोलायला जास्त वेळ लागत नाही। जर तुम्हाला हे सोलायला वेळ नसेल तर तुम्ही हे चाकूने देखील कट करून घेऊ शकता। चाकूने देखील हे उभे ठेवायचे आणि चाकूने हे कापून घ्यायचे, म्हणजे याचे सर्व दाणे पटकन निघाले जातात। अशाच पद्धतीने आपण दुसरे देखील कणीस सोलून घ्यायचे आहे। हे पहा, एकदम पटपट असे सोलले जात आहे। आपण कणीस घेताना एकदम कवळे घेतलेले आहे। कवळे कणीस वापरले तर हे एकदम खायला टेस्टी असे लागते। जर निबर घेतले तर याच्या बिया उघरट लागतात। त्यासाठी आपण घेताना एकदम कोवळे असे कणीस घ्यायचे आहे, म्हणजे हे चवीला छान असते। सर्व मक्याचे दाणे अशा पद्धतीने आपण सोलून स्वच्छ करून घेतलेले आहे। हे आपण साईडला ठेवूया। आता आपण याची फिलिंग करणार आहोत। त्यासाठी आपण बटाटे उकडून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये आपण पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये आपण 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेणार आहोत। या ठिकाणी बटाटे उकडताना जास्त उकडून घ्यायचे, म्हणजे फिलिंग व्यवस्थित अशी होते। आणि कुकरला आपण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। गॅस आपण मंद ठेवला होता आणि मंद गॅसवर कुकरला आपण 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे, याची वाफ काढून घेऊया। आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता बटाटे मस्त असे उकडलेले आहे। हे जरा गरम आहे, हे पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचे आहे आणि थंड केल्यानंतरच बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाटे थंड होईपर्यंत आपण गाजर या ठिकाणी कट करून घेऊया। त्यासाठी आपण गाजराची साल काढून घ्यायची आणि नंतर याचे 2 मधोमध तुकडे करून एकदम बारीक असे गाजर चिरून घ्यायचे आहे। हे गाजर आपण फिलिंगमध्ये वापरणार आहोत, त्यासाठी कट करताना एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहे। हे पहा, एकदम बारीक मी या ठिकाणी चिरून घेत आहे। आणि तुम्हाला हवे असेल तर गाजर तुम्ही या ठिकाणी खिसून देखील वापरू शकता, परंतु आपण हे स्टीम करणार आहोत, त्यासाठी आपण याचे बारीक असे तुकडे केलेले आहे आणि हे आपले तयार झालेले आहे। हे बॉईल करून घेणार आहोत, म्हणजेच आपण याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे। हे पाण्यावर न शिजवता आपण अशा प्रकारे स्टीमरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। चाळणीमध्ये आपण कॉर्न घातलेले आहे आणि त्याचबरोबर एका साईडला आपण गाजर देखील बारीक कट केलेले घालायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे आपण 5 मिनिटं मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्यायचे आहे। नेहमी कणीस पाण्यामध्ये उकडून घेतो, त्याऐवजी जर तुम्ही अशा पद्धतीने हे दाणे उकडून घेतले तर याची चव छान लागते आणि गाजर देखील मस्त असे या ठिकाणी शिजून तयार होते। हे पहा, आपले शिजले की नाही ते पाहूया। हाताने तोडल्यानंतर लगेच कॉर्न शिजलेले आहे, व्यवस्थित असे हे शिजून झालेले आहे। हे आपण थंड करून घेऊया। तोपर्यंत एक कांदा मध्यम आकाराचा घेतलेला आहे, तो देखील आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। आपण जी फिलिंग तयार करणार आहोत त्यामध्ये आपण गाजर, कांदा आणि तुम्हाला हवे असेल तर ढोबळी मिरची आणि इतर भाज्या देखील घालू शकता। कांदा चिरताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आणि हा कांदा देखील आपला मस्त असा चिरून झालेला आहे। नंतर आपण कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, ही देखील आपण बारीक चिरून घ्यायची आहे। कांदा, कोथिंबीर हे आपण चिरून घेतलेले आहे। आता बटाटे थंड झालेले आहेत, हे देखील सोलून घ्यायचे आहे। बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचे, थंड झाल्याशिवाय सोलायचे नाही आणि कट करायचे नाही, नाहीतर बटाटे आतमध्ये कच्चेच राहतात। त्यासाठी आपण हे पूर्ण थंड करून नंतर अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहे। हे आपले तयार झालेले आहे। आता आपण हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि जेवढी कोथिंबीर घातलेली आहे तेवढंच आपण या ठिकाणी पुदिन्याची पाने घातलेली आहेत। आणि नंतर
हिरवी मिरची आपण 2 घालून घेणार आहोत। मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। जर तुमच्या घरामध्ये लहान मुलांसाठी हे सँडविच करत असाल तर तुम्ही मिरची कमी घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता। नंतर आपण साखर 1 चमचा घालून घ्यायची आहे। साखरेमुळे चटणी खूप टेस्टी अशी तयार होते। नंतर चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर यामध्ये आपण जिरे आपण पाव चमचा घालून घ्यायचे आहे। जिऱ्याऐवजी तुम्ही यामध्ये जिरा पावडर देखील वापरू शकता। जिऱ्या आणि साखर घातल्यामुळे याची चव खूप छान अशी लागते, त्यासाठी आपण हे दोन्ही घालून घ्यायचे आणि नंतर मध्ये आपण फ्रीजमधील थंड पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी घालताना आपण 4 चमचे पाणी घातलेले आहे, त्याऐवजी तुम्ही बर्फ देखील घालू शकता, म्हणजे चटणीचा रंग बदलत नाही आणि हिरवीगार अशी आपली चटणी या ठिकाणी तयार होते। हे पहा, मिक्सरला फिरवल्यानंतर मस्त अशी आपली हिरवी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। ही एक आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि चटणीचा रंग पाहू शकता, यामध्ये आपण थंड पाणी घातलेले आहे, त्यामुळे मस्त अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे। आपण सर्व अगोदरच तयारी करून घेतलेली आहे। आता आपण फिलिंग तयार करणार आहोत। त्यासाठी उकडून घेतलेले बटाटे अशा पद्धतीने हातात घेतल्यानंतर बारीक होतात इथपर्यंत आपण उकडलेले आहेत, ते बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर शिजवून घेतलेले कॉर्न घालायचे आहे। गाजर देखील आपण मस्त शिजवून घेतलेले आहे, ते घातलेले आहे। कांदा कट केलेला आहे तो याच्यात घालायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आपण पुदिन्याची जी चटणी केलेली आहे ती आपण याच्यामध्ये 2 चमचे घालणार आहोत। यामध्ये आपण दुसरे कुठलेही मसाले न घालता ही चटणी घालणार आहेत, यामुळे ही फिलिंग एकदम टेस्टी अशी तयार होते। त्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मीठ घालणार आहोत, कारण पुदिन्याच्या चटणीमध्ये देखील आपण मीठ घातलेले आहे। आपण चवीनुसारच मीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सर्व आपण चांगले मिक्स करून घ्यायचे। भाज्या आणि मसाले सर्व आपण एकजीव अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे। यामध्ये मीठ आहे का नाही आपण चेक करूया आणि खाऊन पाहूया। खाल्ल्यानंतर मस्त अशी याची टेस्ट लागत आहे। यामध्ये सर्व आपले परफेक्ट असे झालेले आहे। आता आपण सँडविच तयार करणार आहोत। त्यासाठी सर्व साहित्य आपण घेतलेले आहे। ब्राऊन ब्रेडचे आपण सँडविच करत आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण टोमॅटो केचप घालून घेणार आहोत आणि नंतर तयार केलेली फिलिंग याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। फिलिंग घालताना आपण ब्रेडमध्ये जास्त फिलिंग घालून घ्यायची आहे, म्हणजे हे सँडविच खाताना एकदम टेस्टी असे लागते। हे पहा, अशा पद्धतीने आपण याच्यावरती चमच्याने फिलिंग घालून सर्व ब्रेडला सर्व साईडच्या कडांनी भरून घ्यायचे आणि दाबून घ्यायचे आहे। नंतर या ठिकाणी आपण चीज सँडविच करत आहोत, त्यासाठी प्रोसेस चीज देखील घेतलेले आहे आणि याची 1 क्यूब घेऊन आपण ही सँडविचवर खिसून घालून घ्यायची आहे। आपण दुसरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला तयार केलेली हिरवी चटणी लावून घ्यायची आहे, म्हणजे या ठिकाणी पुदिन्याची चटणी लावलेली आहे आणि ब्रेडच्या चारही बाजूला चांगली पसरून घेतलेली आहे। आता ही आपण सँडविचवर ठेवून बंद करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने हे प्रेस केलेले आहे। आता तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण 1 चमचा बटर घालून घेणार आहोत। बटरवर हे सँडविच आपण चांगले भाजून घ्यायचे आहे। हे पहा, तवा मस्त कडक गरम झालेला आहे, त्यामुळे बटर घातल्यानंतर हे लगेच मेल्ट होते। त्याच्यावरती आपले तयार सँडविच ठेवायचे आहे आणि एका बाजूने याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत एका बाजूने आपण भाजून घ्यायचे आहे आणि ब्रेडवर वरून देखील आपण बटर लावून घ्यायचे आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपण बटर लावून या चांगले भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजू आपल्या चांगल्या मस्त सोनेरी होईपर्यंत आपण हे चांगले तव्यावरती भाजून घ्यायचे आहे। गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे आपण सुरुवातीला चांगले भाजून घ्यायचे आहे। एका साईडने भाजलेले आहे, दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। एक साईड पाहू शकता, मस्त याला रंग आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे हे सँडविच एका साईडने भाजून तयार झालेले आहे। दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजू याच्या भाजून तयार झालेले आहे। आपण हे काढून घेऊया। दुसऱ्या प्रकारचे सँडविच आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण ब्रेडला आपण पुदिन्याची चटणी लावून घेतलेली आहे, त्याच्यावर आपली तयार फिलिंग लावून घ्यायची आहे आणि फिलिंग लावताना आपण सर्व कडांना व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। त्यानंतर दुसरा ब्रेड घ्यायचा आणि त्याला देखील आपण टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे, तो साईडला ठेवूया। आता मोझरेला चीजचे आपण हे तयार करत आहोत, त्यासाठी मोझरेला चीज याच्यावरती आपण घालून घ्यायचे आहे। हे पहा, जेवढे जास्त चीज घालाल तेवढे छान असे आपले हे सँडविच तयार होते। त्यासाठी आपण चीज भरभरून घातलेले आहे आणि नंतर सँडविचवर ठेवून बंद करून घ्यायचे आहे। भाजून घेण्यासाठी तयार झालेले आहे। तव्यावरती आपण बटर घालून घ्यायचे आणि बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यावरती आपले हे सँडविच ठेवून आपण दोन्ही बाजूने मस्त सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे।
गॅस आपण मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवर मस्त असे खरपूस हे भाजून घ्यायचे आहे। हे पहा, हे आपले दुसरे सँडविच देखील मस्त असे तयार झालेले आहे। अशाच पद्धतीने मी सर्व सँडविच या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे। सँडविच मेकरचा वापर न करता आपण घरच्या तव्यावर देखील हे मस्त असे सँडविच घरच्या घरी तयार करू शकतो। सँडविच आपण कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमधील चीज एकदम मस्त असे मेल्ट झालेले आहे आणि परफेक्ट असे हे सँडविच तयार झालेले आहे। दुसरे सँडविच देखील आपण कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व फिलिंग आणि यामध्ये आपण जे चीज घातलेले आहे ते व्यवस्थित असे मेल्ट झालेले आहे। आपण हे मध्यम गॅसवर भाजून घेतल्यामुळे परफेक्ट असे हे तयार झालेले आहे। हे आपण सर्व करून घेऊया। या ठिकाणी आपण पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे, याच्याबरोबर आपण सर्व केलेले आहे। हे सँडविच करायलाही सोपे आणि पटकन असे तयार होते। सध्या कॉर्नचा सीझन आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कॉर्न चीज सँडविच एकदा नक्की बनवून पहा। करायला सोपे आहे आणि केल्यानंतर खायला म्हणाल तर अप्रतिम अशी याची चव लागते। आपण टेस्ट करून पाहूया। सँडविच हातात घेतल्यानंतर वरून एकदम क्रिस्पी झालेले आहे आणि आतून एकदम चीजी असे तयार झालेले आहे। हे आपण तयार केलेल्या पुदिन्याच्या चटणीबरोबर तसेच टोमॅटो केचप बरोबर टेस्ट करणार आहोत आणि टेस्ट एकदम परफेक्ट अशी झालेली आहे। कॅफे स्टाईल घरच्या घरी हे चीजी सँडविच तयार होते। तुम्हाला आजची कॉर्न चीज सँडविचची रेसिपी कशी वाटली? तुम्ही देखील ही रेसिपी एकदा घरी नक्की करून पहा। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत।